ठीक आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण कंडिशनल लॉवर एक्झाम्पल बघितली होती. कंडिशनल लॉ कसा असतो त्याचे एक्झाम्पल कसे. आता इथून पुढे आपण परत हे 9 लॉ तुम्हाला पाठवायचे. ऍडम कॉर्डिनेट लॉ पी और पी इक्वल पी अँड पी इक्वल पी. कम्युटेटिव्ह लॉ इकडे तिकडे करायचं. पी और क्यू चिन्ह बदलायचं नाही. क्यू इकडे पी इकडे होऊ शकतो. पी अँड क्यू क्यू अँड पी. असोसिएटिव्ह लॉ फक्त आउटचं ब्रॅकेट आहे तो इकडे मागे होतो. डिस्ट्रीब्युटिव्ह जरा अवघड आहे. तो लक्षात कसं ठेवायचा की पी और आर बनायचं. पी और क्यू अँड तसंच ठेवायचं. पी और आर ला बनायचं. पी और आर. पी अँड क्यू ला बनायचं. पी अँड क्यू और पी अँड आर. आयडेंटिटी लॉ व्ही म्हणजे गुड अँड म्हणजे बॅड. तर ह्यातलं गुड कुठलं आहे? पी काय तर चांगलं पी आहे. अँड म्हणजे बॅड. ह्यातलं बॅड कुठलं? एफ. गुड कुठलं? पी का टी? तर टी कंट्रोल आहे आणि बॅड पी. असं लक्षात ठेवायला सांगितलेलं. कॉम्प्लिमेंट लॉ ऑर म्हणजे गुड टी अँड म्हणजे डी मॉर्गन्स म्हणजे दोन रूल निगेशनचे आहे. असं ऍब्सॉर्प्शन लॉ आहे तो पाठ करायला लागणार. कंडिशनल लॉ तुम्हाला पाठ करावा लागणार आहे. आता ह्याच्यावरचे आपण एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. लास्ट क्वेश्चन एक्सरसाइज 1.4 मधला, थोडे सॉल्व मधले, थोडे एक्सरसाइज मधले असे एक्झाम्पल मी घेतोय. एक्सरसाइज 1.4 लास्ट क्वेश्चन. Without using truth table, without using truth table, without using truth table, true that. truth table चा वापर न करता true that करायचा आहे. P if and only if Q is triple bound, negative P and not Q, and not Q and not P. ओके. तर खूप सोपा आहे. सोल्युशन LHS इक्वल टू RHS करायचं आहे पण ट्रुथ टेबल वापरायचं नाही. आपण ह्याच्या आधी ट्रुथ टेबल प्रूव्ह करत होतो की LHS चा जो ट्रुथ टेबल येतो तोच RHS चा येतो का हे ट्रुथ टेबल आपण करत होतो. आता ट्रुथ टेबल न वापरता हे 9 लॉ जे आहेत ते 9 लॉचा वापर करून हे 9 लॉ तुम्ही स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या म्हणून सांगितले. तुम्हाला ह्या 9 लॉ वरची आपण एक्झाम्पल बघणार आहे. ट्रुथ टेबलचा वापर करायचा ना. ही लास्ट एक्सरसाइज आहे. इकडे बघा LHS काय आहे इथं P if and only if Q. आता ह्याच्यावर RHS आला पाहिजे. P if and only if Q म्हणजे चालेल. P then Q and Q then P म्हणजे P मी सांगलीकडून कोल्हापूरला जातो आणि कोल्हापूरवरून सांगलीला जातो म्हणजेच मी कोल्हापूरवरून सांगलीला आणि सांगलीवरून कोल्हापूरला. मी तुम्हाला P if and only if Q सांगितलंय की P if and only if Q काय असते. P कडून Q कडे आणि Q कडून P कडे झालं. आता P if and only if Q कंडिशनल लॉ काय सांगा. कंडिशनल लॉ लॉ पार्ट पाहिजे. कंडिशनल लॉ P then Q चं काय कंडिशनल लॉ. नॉट P और Q म्हणजे मी इथं असं म्हणू शकतो नॉट P और Q अँड Q then P चं काय होणार. नॉट Q और P. जसं P then Q तुमचं कंडिशनल लॉ प्रमाणे नॉट P और Q आहे. आता Q then P काय ना नॉट Q और P. कंडिशनल लॉ वापरलेला आहे. थोडस कंडिशनल लॉ वापरलेला आहे. समजलं. आता ह्याचं निगेटिव्ह काय असतो. आता निगेटिव्ह ह्याचं काय ना बघा. ह्याचं निगेटिव्ह जर आपण केला असतं निगेशन P और Q तर ह्याचा P ह्याच्या बाहेर निगेशन जर कॉमन काढला तर निगेटिव्ह काय होणार आणि निगेटिव्ह Q आणि अँडचं काय होणार औरचं काय होणार. अँड डी मॉर्गन्स लॉ प्रमाणे काय आलं असतं. दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचं. ऑरचा अँड होणार. दोन्हीला निगेशन ठेवून द्यायचे आणि ऑरचा ऑर होणार. म्हणजे हे दोन्ही इक्वलच असतात डी मॉर्गन्स लॉ प्रमाणे. म्हणजे P अँड नॉट Q ह्याचं निगेटिव्ह घेतलं असतं P अँड नॉट Q. अँड तसंच ठेवा. ह्याचं निगेटिव्ह घेतलं असतं काय झालं असतं Q अँड नॉट P. डी मॉर्गन्स लॉ नुसार त्याचं निगेटिव्ह जर बाहेर घेतलं तर P होणार. आउटचा अँड होणार आणि ह्याला निगेटिव्ह करणार ऑर होणार. त्याचं निगेटिव्ह बाहेर घेतलं तर Q होणार. आउटचा अँड होणार आणि ह्याला निगेटिव्ह जाणार. त्याला आपण डी मॉर्गन्स लॉ असं म्हणायचं. काय म्हणायचं डी मॉर्गन्स लॉ. आणि हेच प्रूव्ह द्यायचं. डी मॉर्गन्स लॉ तोच सांगतो ना आणि हेच प्रूव्ह करायचं म्हणजे LHS इक्वल टू काय आलं RHS. 2 किंवा 3 मार्काला पडते. 3च सेंटेन्स आहेत. व्यवस्थित प्रॅक्टिस पाहिजे. 9 एक फॉर्म्युले पाठवायचे.
कसंही करून डी मॉर्गन्स लॉ वापरला तर निगेटिव्ह बाहेर घेतला तर इथं पी ऑरचा अँड नॉट क्यू और निगेटिव्ह बाहेर घेतला क्यू अँड नॉट पी असं होणार आहे. ह्याला आपण डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतो. आणि LHS इज इक्वल टू RHS. हेच द दॅट ट्रुथ टेबलचा वापर न करता आपण प्रूव्ह केलेला आहे. ठीक आहे. दुसरं एक घेऊया. हे थोडंसं शेवटचं लेक्चर असं समजा तुमचं लॉजिक मधलं शेवटचं लेक्चर आहे. थोडंसं अवघड आहे पण तुम्ही जर प्रॅक्टिस केला तर तुम्हाला सोपं जातं. हे 9 लॉ तेवढे पाठ पाहिजे. नेक्स्ट विदाउट युजिंग ट्रुथ टेबल्स ट्रुथ टेबलचा वापर न करता तुम्ही प्रूव्ह करायचं आहे. लिहून घ्या नेक्स्ट एक्झाम्पल्स. ट्रुथ टेबलचा वापर न करता तुम्ही प्रूव्ह करायचं आहे. लिहून घ्या. निगेशन P और Q और नॉट P and Q इज ट्रिपल बॉन्ड नॉट P. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. इज ट्रिपल बॉन्ड नॉट P. म्हणजे LHS लिहून घ्या. RHS नॉट P येतो. ट्रुथ टेबलचा वापर करायचा नाही. व्यवस्थित लक्ष द्या. एवढाच पॉइंट अवघड आहे. एवढाच हाच व्हिडिओ थोडासा अवघड आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या तुम्हाला सोपं जाईल. LHS काय येणार बघा. निगेशन P और Q और नॉट P and Q. ट्रुथ टेबल न प्रूव्ह करायचं नाही. विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल न वापर करता. इथं डी मॉर्गन्स लॉ वापरा. डी मॉर्गन्स लॉ काय सांगतो तुम्हाला. डी मॉर्गन्स लॉ सांगतो. तिथं लॉ घ्यायची कुठले वापरतात ते. निगेशन P और Q दोन्हीला निगेशन द्यायचं आणि आउटचं काय होतंय अँड. दोन्हीला निगेशन द्या. निगेशन P आणि निगेशन Q आणि आउटचं काय होणार अँड. आणि इकडे वापरू नका असंच ठेवा. फक्त इथं मी डी मॉर्गन्स लॉ वापरतोय. एकाच साईडला वापरलेला आहे कारण ह्याचं ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह होतं त्यामुळे मला तिथे डी मॉर्गन्स लॉ वापरता येतो. आता ह्या दोन्हीच्यात एक कॉमन गोष्ट आहे नॉट P. आणखीन एक कॉमन गोष्ट आहे नॉट P अँड आणि नॉट P अँड. हे दोन्ही कॉमन घ्या. नॉट P अँड बघा मी काय म्हणतोय. हे नॉट P अँड आणि नॉट P अँड कॉमन घ्या. आज काय राहणार सांगा. नॉट P अँड बाहेर घेतलं. नॉट Q और Q. हे दोन बाहेर राहिले ना. नॉट Q और Q. नॉट P अँड कॉमन घेतलं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्याला कुठला लॉ म्हणू शकतो आपण. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय आहे पाठ केला तर तुमच्या लक्षात येईल. नॉट P अँड नाद गुंद. इथं कसं आहे P अँड नाद गुणा P अँड Q. आव तसंच ठेवा. P अँड गुणा P अँड. तसं नॉट P अँड नाद गुणा नॉट P अँड नॉट Q. आव तसंच ठेवा. नॉट P अँड Q ला गुणा नॉट P अँड Q. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फक्त वापरताना कॉमन घेतलाय आपण. उलटा वापरलेला आहे. आता नॉट Q और नॉट P काहीतरी आहे. कुठला तरी लॉ आहे. कॉम्प्लिमेंट लॉ. त्यार टी नॉट P और P. P आणि सेल्फ स्वतः आणि स्वतःचा निगेटिव्ह. P आणि P चा निगेटिव्ह ह्यांच्यात जर आवर असेल तर T येते. तसं Q आणि Q चा निगेटिव्ह ह्यांच्यात जर आवर असेल तर T येते. कॉम्प्लिमेंट लॉ. लॉ कुठले वापरले तेवढे लिहायचे. कॉम्प्लिमेंट लॉ. आता ह्यात अँड आहे. अँड म्हणजे बॅड का गुड. बॅड. ह्या दोन्हीच्यात बॅड कोण आहे नॉट P. कशावर आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ. हे लॉ पाठ पाहिजे तुमच्या इकडे बघा. अँड असेल तर बॅड. ह्या दोन्हीच्यात बॅड कोण आहे P. ह्या दोन्हीच्यात बॅड कोण आहे F. आयडेंटिटी. अँड म्हणजे बॅड आहे. ह्या दोन्हीच्यात बॅड कोण आहे नॉट. आणि ह्या इज द दॅट RHS. LHS इज इक्वल टू RHS. थोडस अवघड आहे पण प्रॅक्टिस केलं 9 लॉ तुम्ही जर पाठ केले तर तुम्ही ते सोडवू शकताय. काहीही प्रॉब्लेम नाही. लिहून घ्या स्क्रीनशॉट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल थोडस वेगळं घेऊया आपण. विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबलचा वापर न करता तुम्ही सगळ्यांनी प्रूव्ह करायचा आहे. ट्रुथ टेबलचा वापर न करता. लिहून घ्या नेक्स्ट एक्झाम्पल. Without using truth tables and prove P और Q and not P. P और Q and not P is equal to not P and Q. ट्रुथ टेबलचा वापर न करता प्रूव्ह करायचा आहे.
ट्रुथ टेबलचा वापर न करता तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. इकडे लक्ष द्या. एकदम सोपं आहे. ह्या LHS P or Q is and not P. आता ह्या and not P न आत गुणा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ and not P न P ला बनला P and not P और चिन्ह असं राहणार Q ला Q and not P उलटा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लिहिताना डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणायचं. आजचंच लेक्चर अवघड आहे. फक्त व्यवस्थित लक्ष द्या. शेवटचं लेक्चर लॉजिक टॉपिक संपला. फक्त आजचं लेक्चर लक्षात ठेवा. अँड नॉट पी नाद बनले पी अँड नॉट पी आव तसाच ठेवा. अँड नॉट पी न क्यू ला गुणा क्यू अँड नॉट पी पी अँड नॉट पी एफ कॉम्प्लिमेंट लॉ पी अँड नॉट पी लॉ पार्ट पाहिजे. माझे पार्ट आहेत तुमचे पार्ट झाले पाहिजेत. लॉ आव क्यू अँड नॉट पी कॉम्प्लिमेंट लॉ कॉम्प्लिमेंट लॉ. आता आवर म्हणजे बॅड का गुड. आवर म्हणजे गुड सांगितलंय मी. ह्या दोन्ही चांगलं पण एफ चांगलं का हे चांगलं. हे चांगलं क्यू अँड नॉट पी हे चांगलं क्यू अँड नॉट पी. त्यामुळे हे जर क्यू अँड नॉट पी येते त्यांनी नॉट पी अँड क्यू दिले. ठीक आहे. नॉट पी P और Q and not P तो P और Q then P और not Q. हा पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे. हा क्वेश्चन असा लिहून द्या. ओके पुस्तकात तिथे अँड दिलंय आपण और घेतलेलं आहे तेच बरोबर आहे क्वेश्चन मध्ये. हेच Q and not P हे प्रूव्ह करायचं आहे. लिहून घ्या. पुस्तकातलाच क्वेश्चन आहे. तुम्ही सॉल्व मध्ये बघू शकता. इथं आवरच्या ठिकाणी अँड घेतले आपण अँडच्या ठिकाणी और घेतलेला आहे. लिहून घ्या क्वेश्चन दुरुस्त करून. आता एक्सरसाइज मध्ये थोडे शिकले. हे सॉल्व मधले घेतलेले आहे की सॉल्व मध्ये हा क्वेश्चन दुरुस्त करून घ्या. तिथं अँड दिले सॉल्व मध्ये तिथं आवर करा. ठीक आहे. नेक्स्ट विदाउट युजिंग ट्रुथ टेबल्स अँड प्रूव्ह. ट्रुथ टेबलचा वापर न करता तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. लिहून घ्या. P over Q and P over not Q is logical equivalence to P. Is logical equivalence to P. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. ट्रुथ टेबलचा वापर करायचा नाही तर 9 रूल्स वापरायचे आहेत आणि तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. LHS P over Q and P over not Q. ह्यांच्यात P over कॉमन आहे तर कॉमन घ्या ना P over आणि काय राहणार Q and not Q. कुठलाला कॉमन घेतलं म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कॉमन घेतलं तर कुठला लॉ वापरला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला आहे P over Q and P over R. ह्यांच्यातनं कोण कॉमन घेतलाय P over Q and R किंवा P over R म्हणून बघा P over Q and तसंच ठेवायचं P over not Q याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असं म्हणायचं. P over F कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ. आता P Q and not Q जसं P and P सेल्फ आणि सेल्फचा नॉट स्वतः आणि स्वतःचं निगेटिव्ह ह्यांच्यात जर अँड आलं तर एफ येत आहे. Q आणि Q चं निगेटिव्ह ह्यांच्यात अँड आलं तर एफ येत आहे. कॉम्प्लिमेंट लॉ. आता V म्हणजे गुड. त्या दोन्हीच्यातला गुड कोण आहे P काय P इज इक्वल टू RH आयडेंटिटी लॉ. त्याला आपण आयडेंटिटी लॉ असं म्हणतो. तुम्ही आयडेंटिटी लॉ बघा ना P over T पार्ट पाहिजे दोन गेट टू दॅट्स. थोडंसं मोठं देतो. हाच एवढाच लेक्चर अवघड आहे. थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार तुम्हाला. पहिला प्रश्न जर येत असेल तर यार नेक्स्ट थोडंसं 3 ते 4 मार्काचं घेतो मी. विदाउट युजिंग ट्रुथ टेबल्स. ट्रुथ टेबलचा वापर न करता ट्रू दॅट्स करायचं आहे. ट्रुथ टेबलचा वापर न करता ट्रू दॅट्स करायचा आहे. लिहून घ्या. P and Q or not P and Q or P and not Q. बस का P and Q or not P and Q or P and not Q is a triple bound P over Q. लिहून घ्या. खूप मोठे आहे तुम्हाला
3 मार्काला विचारतील विदाउट यूजिंग द टेबल्स and hence the products P of Q. लिहिलं. आता इकडे लक्ष द्या. सोल्युशन ह्याचा LHS काय? ह्याचा LHS हे 9 लॉ पाठच पाहिजे. एक गोष्ट म्हणजे हे 9 लॉ तुमचे पाठ असतील तरच पुढचे एक्झाम्पल तुम्ही सोडवू शकताय. त्यामुळे हे 9 लॉ पाठच करून ठेवायचे. ओके. लास्ट लेक्चर आहे लॉजिकचं. थोडस 2-3 लेक्चर बघा त्याशिवाय तुम्हाला लक्ष देणार नाही. P and Q or not P and Q or P and not Q. ठीक आहे. 3 ब्रॅकेट आहेत पण पहिल्या 2 ब्रॅकेट मध्ये मला and Q कॉमन दिसतोय. तिसरा राहू दे. मग पहिल्या 2 ब्रॅकेटला मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो आणि त्यात मला and Q कॉमन दिसतंय. म्हणजे P और नॉट P बाहेर ठेवतो आणि and Q बाहेर घ्या. and Q बाहेर घ्या. दोन्ही ब्रॅकेट मधून and Q बाहेर घेतला. कुठला लॉ? हे महत्वाचं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कॉमन घेतलं की डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ बघा. and Q कॉमन घेतलाय. P और नॉट P. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता P और नॉट P काय आहे? हा ब्रॅकेट T कॉम्प्लिमेंट लॉ. हा ब्रॅकेट असाच ठेवलाय. ह्याला मी हात लावलेला नाहीये. हा ब्रॅकेट तसाच ठेवलाय मी. ह्या ब्रॅकेट मध्ये P और नॉट P. P और नॉट P T. इथं T येते याच्या ठिकाणी. हे लक्षात घ्या. ह्याला कुठला लॉ म्हणायचा? कॉम्प्लिमेंट. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही कॉम्प्लिमेंट लॉ वापरलेला आहे. आता T and Q and म्हणजे बॅड. ह्या दोन्हींचे बॅड कोण आहे? Q. T and Q Q. T and P P. तर T and Q Q. और P and not Q. कुठला लॉ वापरला? आयडेंटिटी लॉ. थोडस मोठा आहे म्हणून मी सांगितलेलं तुम्हाला समजतंय का? T and P P हे 9 लॉ असल्याशिवाय शेवटचा व्हिडिओ तुम्हाला जमणार नाही. हे 9 लॉ पाठच करून ठेवायचे आहेत. लास्ट एक्सरसाइज आहे लॉजिकचा. व्यवस्थित लक्ष द्या. आता परत डिस्ट्रीब्युटिव्ह करा म्हणजे Q वरून आला. कारण RHS आपल्याला अजून आपल्या आलेली नाहीये. Q और P. Q और P and the system. Q और not Q. बघा Q और P and the system. Q और not Q. मी तुम्हाला काय सांगितलं? एका दिवस आपण आज गुंततो किंवा कॉमन घेतो त्यावेळी कुठला लॉ वापरतो? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यावेळी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरतो. हे लक्षात घ्या. Q और not Q T. Q और P and Q और not P T. कॉम्प्लिमेंट लॉ. जसं P और नॉट P T आहे तसं सेल्फ आणि सेल्फचा निगेटिव्ह, स्वतः आणि स्वतःचा निगेटिव्ह यांच्यात जर आवर असेल तर T येते. तसं Q आणि Q च्या निगेटिव्ह मध्ये आवर आल्या काय ना T. कुठला लॉ वापरला? कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट लॉ. आता मला एक क्वेश्चन असा करायचा आहे तुम्हाला की T and F आलं तरच बॅड किंवा गुड बघायचं. आता ह्या अँड आणि बॅड ह्या दोन्हीच्या बॅड करून Q और P आणि बॅड आणि गुड ह्या आयडेंटिटी आहे म्हणून आयडेंटिटी लॉ. म्हणून आयडेंटिटी लॉ. आणि Q और P म्हणजे P और Q. कॉमटेटिव्ह लॉ. P और Q काय? Q और P काय? एकच कॉमटेटिव्ह लॉ. Hence the products is equal to RHS आणि LHS is equal to RHS. Hence the products. म्हणून थोडस मोठा आहे. 3 ब्रॅकेटचा आहे. तुम्हाला 3 मार्काला विचारते. व्यवस्थित करायचं. P और Q. मला पहिल्या 2 ब्रॅकेटला मी स्क्वेअर टाकलेला आहे कारण मला and Q दिसतंय. and Q कॉमन घेतला तर P और नॉट P 3च राहतात. and Q बाहेर घेतलं तर P और नॉट P. ह्याला कॉमन घेण्याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ किंवा आज जरी बोललं तरी आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणतो. कॉमन घेतलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, गुणलं तरी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. P और नॉट P T कॉम्प्लिमेंट लॉ. P और नॉट P T कॉम्प्लिमेंट लॉ. and Q और P and not Q.
टी अँड क्यू, टी किंवा एफ आलं की बॅड किंवा गुड, देन बॅड क्यू और नॉट आयडेंटिटी लाव, गुड अँड बॅड करणं आयडेंटिटी ठरवणं. ठीक आहे. आणि ऑर क्यू और ना आत बना डिस्ट्रीब्यूटर लॉ, क्यू और पी एंड क्यू और नॉट क्यू टी कॉम्प्लिमेंट लॉ, क्यू और नॉट क्यू टी कॉम्प्लिमेंट लॉ. टी किंवा एफ आलं तर आयडेंटिटी अँड म्हणजे बॅड, दोन्हीपैकी बॅड होय क्यू और पी म्हणजेच पी और क्यू म्हणजेच आरएचएस. हेच द बुलेट स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. थोडंसं मोठं आहे एक्झाम्पल आणि शेवटच्या ह्या व्हिडिओचं तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस करावं लागणार आहे. लिहून घ्या. नेक्स्ट and last example, without using truth table, then through that truth table चा वापर करून तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. Without using truth tables, through that without using truth tables, through that negative p or not q, then p and not q, then P and not Q is equal to P or not Q and not P or Q. And not P or. ते लास्ट एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल झालं की तुमचा लॉजिक टॉपिक इथं संपतो. लक्ष द्या. हा आता पहिल्यांदा देन साइन आलेला आहे LHS मध्ये. LHS is equal to negation P or not Q, then P and not Q. थोडं शेवटचं एक्झाम्पल आहे, थोडं वेगळं आहे. मागच्या टॉपिक मध्ये, मागच्या लेक्चर मध्ये जावा. मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला निगेशन ऑफ P then Q काय असते, पहिल्याच निगेटिव्ह होत नाही, दुसऱ्याचं निगेटिव्ह होते, देनचं काय होते अँड. रूल नंबर 4 रूल्स ऑफ निगेशन. रूल्स ऑफ निगेशनचा रूल नंबर 4 म्हणजे पहिलं पॉझिटिव्ह राहते, हे निगेटिव्ह पहिल्याला देता येत नाही देन असल्यामुळे. पहिलं तसंच राहणार, देनचा अँड होणार आणि दुसऱ्याला निगेटिव्ह राहणार आणि दुसऱ्याला निगेटिव्ह राहणार. म्हणजे काय होणार तर पी और नॉट क्यू अँड दोन्हीला निगेटिव्ह घेऊन द्या. नॉट पी नॉट क्यू डी मार्गॉन्स लॉ अँड सॉरी अँडचं काय होणार ऑफ. कुठला डी मार्गॉन्स. हा पी और नॉट क्यू अँड नॉट पी और नॉट क्यू इज इक्वल क्यू इज इक्वल टू आरएचएस. सो फक्त एक रूल्स ऑफ निगेशन मधला एक रूल वापरावा लागतो. निगेशन पी देन क्यू, पी देनचा अँड होणार नॉट क्यू, म्हणजे हा पॉझिटिव्ह ठेवायचा, दुसऱ्याला निगेटिव्ह चिन्ह घेऊन द्यायचं, देनचा अँड होणार. And then not P and so not Q, P or not Q. De Morgan's law and hence the products. लिहून घ्या स्क्रीनशॉट. ठीक आहे. लॉजिक टॉपिक तुमचा इथं संपलेला आहे. पुढचा जो एक्सरसाइज 1.5 आहे ते आपल्या कसं HSC बोर्डचा 25% सिलेबस कट झालेला आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.5 कट झालेला आहे. त्यामुळे इथंपर्यंतच तुमचा एक्सरसाइज 1.4 पर्यंत लॉजिक टॉपिक आहे आणि हे तुमचं शेवटचं लेक्चर होतं. व्यवस्थित करा, व्यवस्थित हे जेवढे व्हिडिओ झालेले आहेत तेवढे सगळे बघा. याच्यावर आपण टेस्ट घेऊया नंतर. ओके.